नमस्कार मित्रांनो, स्नेहाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक वेगळी चविष्ट आणि पौष्टिक भाजी म्हणजे मखाना पनीर भाजी। ही भाजी बनवायला खूप सोपी आणि खायला तर आणखीनच स्वादिष्ट लागेल। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम या भाजीसाठी आपल्याला पेस्ट तयार करायची आहे। त्यासाठी मी घेतले आहेत 2 टोमॅटो, 2 हिरवी मिरची, आलं लसूण आणि थोडे काजू। तर मी याची आता पेस्ट बनवून घेते। ही बघा आपली पेस्ट इथे तयार झालेली आहे। इथे बघा मी एक बाउल मखाना घेतलेला आहे। याला मी पहिल्यांदा भाजून घेणार आहे। त्यासाठी गॅसवर मी पॅन ठेवला आहे। त्यात हे मखाने भाजून घेऊया। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून भाजायचे आहे, कारण मखाना जास्त करपवायचा नाही। ते हलके असल्यामुळे लगेच भाजले जातात। इथे आपले मखाने भाजून झाले आहेत। बाउलमध्ये काढून घेऊया। आता मी फोडणीसाठी एक बारीक चिरलेला कांदा आणि थोडे गरम मसाले घेतले आहेत। आता त्याच पॅनमध्ये मी पुन्हा थोडे तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यावर पहिल्यांदा खडे मसाले तेलात परतवून घेतले। त्यानंतर लगेच हा चिरलेला कांदा पण टाकला। आता कांदा तेलात छान सोनेरी रंग होईपर्यंत परतवून घ्यायचा। गॅस मंद आचेवरच ठेवायचा। बघा असा सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण जी पेस्ट तयार केली होती ती यात टाकून घेऊया। ही पेस्ट आता तेलामध्ये 1 मिनिट अशीच परतवून घ्यायची। आता त्यात मी चवीनुसार मीठ, लाल तिखट, थोडी हळद, मसाला, जिरेपूड, धनेपूड सर्व मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले। मसाल्यांना मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं, त्यामुळे मसाल्यांची चव पूर्णपणे उतरते। आता त्यात थोडंसं गरम पाणी घालून पुन्हा एकदा पूर्ण मिश्रण असं ढवळून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवून शिजवून घ्यायचं। तोपर्यंत आपण पनीर कट करून घेऊया। हे बघा मी पनीरचे असे छोटे छोटे तुकडे केले आहेत। हे असे स्क्वेअर शेपमध्ये कापून घ्यायचे। हे बघा इथे आपला मसाला पण मस्त भाजला आहे। मस्त तेल असं सुटलेलं आहे। त्यात मी अजून थोडंसं गरम पाणी टाकलं आणि मिक्स करून घेतलं। आता यात आपण कट केलेले पनीर घालून घेऊया। पनीर शिजण्यासाठी परत झाकण ठेवून देऊया। हे बघा इथे आपलं पनीर आता शिजलेलं आहे। जास्त वेळ पण पनीर शिजवायचं नाही। आता यात आपण जे रोस्ट करून मखाने ठेवले होते ते यामध्ये घालून घेऊया आणि सर्व साहित्य असं एकत्रित करून घेऊया। हे बघा कसा मस्त कलर आला आहे भाजीला। यावरून मी आता हे 4-5 काजू टाकून घेतले। हे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। आता 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊया। मखाण्यांमध्ये मसाल्यांची चव छान मुरेल। बघा मित्रांनो किती सुंदर आणि चविष्ट भाजी तयार झाली आहे। ही भाजी पोळी, पराठा आणि भातासोबत खूप छान लागते। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।